करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण कसं बघतो? मी पॉझिटिव्ह बघते, कारण महानगरपालिकेने ऑलरेडी आता पाऊसही थांबलेला आहे, त्यामुळे जे उघडले गेलेले खड्डे त्याचप्रमाणे जे नवीन झालेले खड्डे हे गाडलेच पाहिजे किंवा बुजवले पाहिजे. तर जे सेल्फी विथ खड्डा असा फोटो येईल तो पहिला खड्डा गाडणार, बुजवणार. नक्की मी तुम्हाला पॉझिटिव्हली घेते, कारण सगळ्यांनीच आपण आपणही मुंबईचं काम करताय, तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तर देते. पण त्याचबरोबर विनंती करते, कुठलाही आंदोलन करताय नक्की तर करा, कारण तुम्ही विरोधक आहात, त्यामुळे तो तुम्हाला अधिकार पोचतोच. पण थोडंसं कोविड-19 अजूनही संपलेलं नाही, 2 डोस घेतलेले पण बाधित होत आहे, तर ती काळजी मात्र घ्या, कारण काळजी पोटीच सांगते, तर काळजी घ्या. पण त्याच वेळेला गरब्यासारखा 2 वर्ष सगळं बंद होतं, आता कुठे गरबा खेळायला मिळेल अशी लोकांना अपेक्षा होती. तो फक्त गेट टुगेदरचा एक मोठा प्रकार आहे की यात लोक मोठ्या संख्येने भेटतात, तर त्यावरही तुम्ही निर्बंध घातले. तुम्हाला असं वाटतं चालू द्यावं म्हणून? हा आमचा प्रश्न नाही. हां, नाही म्हणूनच सांगते, ज्या अर्थी आज आपण पाहतोय की गरब्याला 1,00,000-1.5 लाख लोक एकत्र येऊ शकतात आणि त्यावेळेला त्यांच्यावर मुखपट्टी असली पाहिजे असं निर्बंध. 2 डोस घेऊनही लोक जर बाधित होत आहेत तर आपण ह्या धाडस करायचं का, हे थोडं समजून घेऊन चाललेले उपाययोजना आहेत. याच्यामध्ये कुठलाही आकच नाही, कारण देवीचा जो गरबा, रास गरबा हा देवीचा षोडशोपचार पूजेतला एक भाग आहे. आता तर देवीला आपण ज्या सगळेच मानतो कुलदेवी म्हणून, सगळेच त्याची पूजा करतात आणि त्याच्यातला हा एक भाग आहे. पण त्यासाठी प्रथम आम्ही ज्या आलेलं अदृश्य संकट आहे जे कोविड-19 कोरोनाचं, त्याला सांभाळण्यासाठी हा जर निर्णय असेल तर किमान गेल्या वर्षी घातला आणि यावर्षी आहे. अर्थातच यावर्षी अजूनही कोविड-19 संपलेलं नाही आणि एकाच मैदानात एकाच वेळी एकाच याच्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर गर्दी झाली आणि त्याच्यानंतर झालेल्या प्रादुर्भावाला जबाबदार कोण, असं जे प्रत्येक वेळेला आम्हाला विचारलं जातं, तर मग आम्ही पण विचारलं पाहिजे जबाबदार कोण. तुम्ही असं म्हणत आहात, पण मुंबई वगळता इतर ठिकाणी मात्र गरबाला परवानगी दिलेली आहे, मग अशा प्रकारचं एक फरक नाही. बघा, ज्या राज्यात एक तज्ज्ञांची मतं घेतली जातात, हे काय एकटे उठले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाऊन बोलले असं होत नाही. त्याच्यामध्ये सर्व तज्ज्ञांची मतं घेतली जातात आणि गेल्या आठवडाभर जर आपण पाहतोय की सेकंड डोसवाले पण बाधित होत आहेत, तर त्याच्यासाठी एवढ्या एका संख्येने आणि एकाच वेळेला मुंबईत एका ठिकाणी 1,00,000-1.5 एकाच ठिकाणी, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मुंबई रस्त्यावर येईल आणि त्याच्यावर निर्बंध नसतील, कोणी लावणार नाही सांगितलं तरी, तर मग बाधित झाल्यानंतर त्याची जबाबदारी कोण ते सांगा. CRZ 2019चे नवीन नियम, आता नव्या नियमांना परवानगी मिळाली रेग्युलेशन्सला, तर त्याच्यानुसार समुद्रापासून साधारणतः 50 मीटर नंतर तुम्ही बांधकाम करू शकता. कुठे ना कुठेतरी बिल्डरला फायदा होत असेल याचा, म्हणजे सेंटरने याला परवानगी दिली खरी, पण गावठाण आणि कोळीवाडे याच्यामुळे यांनाही फायदा होईल आणि फक्त बिल्डरांचा फायदा होणार नाही याकडे. अच्छी बात है, जो हमारे नज़र से गए खड्डे वो नज़र में दे रहे हैं, तो पहला खड्डा हम दबा देंगे, खड्डे को पहला दबाएंगे, वो सेल्फी निकालते रहो, हमको दे दे रहो. आपके माध्यम से मैं हर पालक वर्ग, जो खासगी स्कूल में हो या BMC स्कूल में, अनुदानित बिना अनुदानित स्कूल में हो, मैं यही कहना चाहती हूँ, एक तो उनको टिफ़िन नहीं देना है, 3 या 4 घंटे में स्कूल चलेगी. उनको बच्चे को कहना है कि जो मार्क्स मैंने घर में लगाए वही मार्क्स बिल्कुल निकालना नहीं है, घर में आने के बाद निकालो. पानी भी पीना है, अभी पानी ही लगेगा, 2-3 घंटा में बिना पानी के बच्चे लोग नहीं रह सकते, तो पानी पीने के टाइम में ऐसा मार्क्स निकालो. ये जो हमारा पानी पीने का जो रह गया वो पालक ने दिखाना चाहिए. मार्क्स को इधर उधर मत टच करो, ऐसा निकालो, ऐसा ही लगाओ, ऐसा उनको सिखाना चाहिए. बस से या ट्रेन से प्रवास करने वाले स्टूडेंट होंगे तो बस में आने जाने के लिए हमारे जो
एडिशनल कमिश्नर है अजीत कुंभार, उनका साइन से पत्र निवेदन जाएगा, रेलवे को भी निवेदन जाएगा। लेकिन बस से ट्रेन से आने वाले बच्चा होगा स्टूडेंट 8, 9, 10, 11, 12, मुझे लगता है शायद वो अकेले ही ट्रैवल करते, लेकिन उसके साथ पेरेंट्स भी होंगे तो पेरेंट्स का 2 वैक्सीनेशन का लेटर जो पर्ची है वो दिखाना चाहिए। और हमारे जो शिक्षक है उनका सबका वैक्सीनेशन 80-90 के ऊपर % के ऊपर सबका हुआ है। और स्कूल में डेली 3 दिन के बाद पूरा स्कूल, और आने के पहले और जाने के बाद उसका सैनिटाइज़र होगा। आने वो जाने के बाद ही करेंगे, क्योंकि सैनिटाइज़र का जो स्मेल आता है तो उनको शायद छोटे बच्चे, तो जाने के बाद लॉक होगा, आने के बाद हमारे होंगे, ज़्यादा भीड़ रहेगी। मीन्स सबने परमिशन दी अलग पेरेंट्स ने, तो अल्टरनेट डे स्कूल चलाया जाएगा, ऑनलाइन स्कूल चालू रहेगा। 100% उनकी जो प्रेजेंटी वो नहीं है, घर में रह के भी बच्चा हमारा पढ़ सकता है। जिसको लगता है की नाही बच्चा हमारा स्कूल नाही, मुंबई पूर्ण त्यावेळेला जलमय झाली होती 100च्या वर मिलीमीटर गेल्यावर, आणि त्याच्यात त्या उपाययोजना, त्याला रुंदीकरण झालं, त्याचं संपूर्ण सौंदर्यीकरण चाललंय। त्यामुळे ही सगळी प्रकल्प पैसे तर लागणार, पण कुठेतरी चुकीचं चाललंय ते सिद्ध करून आणा। कारण काल मी ऐकलंय 24 वर्ष हे चाललंय, मग 24 वर्षात तुम्ही होता ना बरोबर भाजप, मग 24 वर्षात असं काय घडलं की तेव्हा तुमचं तोंड बंद होतं, आणि आता असं काय घडलं की कुठला माउथवॉश घेतला की भडा 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 बोलताय, हे मी आजही बोलेन। कारण ही खूप चीड आणणारी गोष्ट आहे। मुद्दाम स्वतःला सत्तेत बसायचं आहे म्हणून लोकांची दिशाभूल करू नका। खरं आहे घेऊन या समोर, न्यायालयीन बाजू आणा, सिद्ध करा, जे असेल ते लोक ठरवतील, त्या वेळेची ती निवडणूक ठरवेल लोकांनी कोणाला मतदान करायचं। पण हे हॅमर पद्धत जी चालली आहे ती तुम्ही तुमचं काम करा ना, तुम्ही तुमचं काम करत राहा। ते असंच जर निगेटिव्ह करत राहणार तर कसं लोक तुम्हाला निवडून देणार, हाही प्रश्न होतो। आणि मला त्याच्याशी काही बोलायचं नाही आहे। जे काम आहे, जे तुम्हाला चुकीचं वाटतंय तुम्ही दाखवा लोकांना, नुसते आकडे फोडू नका, नुसते पेपर दाखवू नका, सिद्ध करा। नक्की जे काही असेल कायद्यानी त्याची तरतूद शिक्षेची म्हणा कशा ते बघू। तो उनको शायद छोटे बच्चे, तो जाने के बाद लॉक होगा, आने के बाद हमारे होंगे, ज़्यादा भीड़ रहेगी। मीन्स सबने परमिशन दी अलग पेरेंट्स ने, तो अल्टरनेट डे स्कूल चलाया जाएगा, ऑनलाइन स्कूल चालू रहेगा। 100% उनकी जो प्रेजेंटी वो नहीं है, घर में रह के भी बच्चा हमारा पढ़ सकता है। जिसको लगता है कि नहीं बच्चा हमारा स्कूल में जाना चाहिए, उन्होंने खुद की एक परमिशन लिखित रूप से स्कूल का जो एडमिशन है एडमिनिस्ट्रेटर हमारे जो प्रिंसिपल या बाकी उनके पास देना चाहिए। पालक समिति है हमारे महानगर पालिका में, पालक समिति है, उन्होंने भी उनके जो कोई अध्यक्ष है सेक्रेटरी है उन्होंने इसके ऊपर ध्यान देना चाहिए। तो मुझे लगता है पूरी तैयारी तो हमारी हुई है। जिस बच्चे को बुखार है, जिस बच्चे को और कुछ बीमारी है, जिस बच्चे को सर्दी खांसी है तो उसको भेजना नहीं है। हम आने के बाद उनका टेम्परेचर लिया जाएगा, उनका ऑक्सीमीटर लिया जाएगा पल्स का, और उसके बाद ही क्लासरूम में बिठाया जाएगा। जितना आवर हमारे क्लास में बच्चा है उसके ऊपर हमारे टीचर्स, उसके ऊपर हमारे जो बाकी लोग हैं वो भी ध्यान रखेंगे। और बच्चा सुरक्षित स्कूल में रखना है, उसको सुरक्षित घर में जाना है, तो वो प्रयास हम करेंगे। जिस गाड़ी से बच्चा आएगी, स्कूल बस, क्योंकि खासगी अनुदानित या प्राइवेट स्कूल है, एक गाड़ी में जो स्कूल बस है उसमें एक बच्चा एक सीट पे चाहिए। वो गाड़ी का ड्राइवर और जो क्लीनर है
उन्होंने उनके ऊपर ध्यान देना चाहिए। बच्चे लोगों की जो मस्ती अंदर चलती है वो नहीं होना चाहिए। क्लीनर ने उनकी जिम्मेदारी लेनी चाहिए। कोई भी ऐसी गाड़ी मिली कि सब बच्चे इकट्ठे हो जो खेलते, पहले हमने देखा है बहुत, वो रास्ते पे होगा तो वो गाड़ी का क्लीनर ड्राइवर उसके ऊपर भी कार्रवाई होगी, क्योंकि ये नियमावली सबको फॉलो करनी है। तो सबने ये मानना चाहिए और हर एक बच्चे को अलग एक ही बेंच पे एक बच्चा रहेगा, या बीएमसी का स्कूल में रहेगा या प्राइवेट बिना दानित अनुदानित सब में। कभी भी उसकी जो हम मानते विजिट होगी और ऐसे कुछ मिला कि एक सीट पे 2-2, 3-3 बच्चे, तो वो स्कूल के लिए अच्छा नहीं होगा। नहीं, कल खुद हमारे आयुक्त इकबाल चहल उन्होंने आपके साथ भी वार्तालाप की है, तो उन्होंने वो भी कहा है कि जो मार्शल डिटेक्ट हुआ है उसको तो निकाला जाएगा, उसके ऊपर और उसके कॉन्ट्रैक्टर के ऊपर फौजदारी गुना दाखिल होगा। कॉन्ट्रैक्टर ने उनको निकालना चाहिए, ऐसे बच्चे नहीं रखने चाहिए। जो लेते हैं उनका पूरा एड्रेस ये चाहिए, ट्रेस पासिंग बोलते हैं वो होना चाहिए, उनका इंटरव्यू लेना चाहिए। जो लोग अच्छी तरह वार्तालाप कर सकते मुंबई के लोगों के साथ, ऐसे ही वेल कल्चर जो है वो रखना चाहिए। तो मंडे मुझे लगता है शायद इकबाल चहल इसके ऊपर और कठोर नियमों वाली बना के देने वाले हैं। और एक भी हमारे से जो जितने किया है, मैंने खुद उनके ऊपर कार्रवाई की है। आपने हर बार जब ये आपने कहा तो आपके साथ लेके उनके साथ हमने मीटिंग की, आपने भी देखा होगा, आपने भी समझ इधर आके समझ दी है। तो मुझे लगता है ये नहीं है तो उसके ऊपर कार्रवाई होगी। जी, इसके पीछे कॉन्ट्रैक्टर्स भी हैं शामिल कहीं ना कहीं, क्योंकि वही उनको हायर करते हैं, तो क्या कॉन्ट्रैक्टर नहीं, कॉन्ट्रैक्टर ही हायर करते हैं, इसलिए कॉन्ट्रैक्टर और उनके साथ वो उनके दोनों के साथ गुना दाखिल होना चाहिए, दोनों के साथ। क्योंकि कितना बार कहना है, हमने एक भी सॉल्यूशन दिया था कि कोट पे जो पहनते उनका उसके ऊपर कौन सा वार्ड में महानगर पालिका का पट्टी बिट्टी नहीं लगानी है, लेकिन समझो ये काम करता है तो ये कौन से वार्ड में मार्शल कर रहा है, उसका नंबर क्या है, तो उतना तो होना चाहिए। ई वार्ड बीएमसी नहीं लिखनी चाहिए, ई वार्ड मार्शल का नंबर क्या है, तो समझो मार्शल का नंबर 25 तो हम पट झट से उसको कैच कर सकते कि ई वार्ड का 25 नंबर का मार्शल कौन है, तुरंत अपने को उसकी जानकारी मिलेगी। तो वो करना है, बीएमसी का लोगो बीएमसी का नाम नहीं लेना है, लेकिन ये तो करना ही पड़ेगा और वो नहीं करते। नहीं करने के लिए उनको पनिशमेंट भी हुई है। तो मुझे लगता है हम ये गलत काम करने वाले से हम कभी पुष्टि नहीं देंगे, उनके ऊपर कठोर से कठोर कारवाई करेंगे। निश्चितच जेव्हा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल त्यांच्याकडनं ते कळेल, कारण तुम्ही आम्ही एवढंच तुम्ही ज्या पद्धतीने आणलंय त्याच्यामध्ये त्याच्याकडनं तेच का वधून घेतलेलं दिसत नाही आहे, कोणाला देत आहे। अर्थात महानगरपालिकेच्या नियमाने जे येणार आहेत ते आपण डिक्लेअरही करतो आहे महानगरपालिका की एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्शलचे मास्क न लावलेल्यांकडनं दंड वसूल झाला। अर्थात आपण दंड वसूल व्हावा म्हणून ही स्कीम काय किंवा योजना काय किंवा हा कार्यक्रम चालवत नाही आहे। उलट आम्ही तेव्हाही असं म्हटलं होतं की एकही रुपया आम्हाला या दंडातून मिळाला नाही, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट असेल। याचा अर्थ ज्यावरती एवढा मोठा दंड जो काही आला त्या दंडाचा अर्थ लोकांनी मुखपट्ट्या नाही वापरले, म्हणजे मूळ उद्देश आपण समजून घेऊया। आमचा उद्देश हाच आहे, जर आमच्या नागरिकांनी व्यवस्थित मुखपट्टी लावली, अर्थातच तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे आत्ता असं मी पाण्याचा ग्लास घेतला, मी पाणी प्यायली ठेवत नाही तोपर्यंत जर तो येऊन समोर उभा राहिला आणि मास्क काढला पैसे द्या, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। म्हणूनच मी म्हटलं की आपण आता जे काही घेणार त्या मुलांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना त्या लेवलची मुलं आहेत का बघणं, कारण सरसकट मुलं मला मी तेही तुमचं ऐकलं आहे, मी कुठे डिनाई करते की त्या मुलींनी सांगितलं अरे तुला पण यायचं तर ये, तुला जॉब नाही ये,
हा जॉब स्वीकार. मी ऐकलं, त्यामुळे मी कुठलंच आम्ही डिनाय करत नाही, आम्ही त्याला कुठलंही पुष्टी देत नाही आहे, त्याला कुठलंही समर्थन करत नाही. अतिशय चुकीचं आहे. मी स्वतः आता त्यावेळेला मी मग लगेच मी पण शूट करून ठेवायला पाहिजे होतं की हे बघा मी केलं नाही. माझी जबाबदारी की मी मुंबईची नागरिक आहे, मी मुंबईचा प्रथम नागरिक आहे. जिथे जिथे चुकीचं दिसलं तिथे तिथे मी उतरून स्वतः त्यांना दिलेलं आहे. जिथे मला फोन आले तेव्हाही मी त्यांना दम दिलेला आहे किंवा स्वतः जाऊन मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीला पुष्टी कधीच नसणार चुकीच्या गोष्टीला. महापौर, तुम्ही आता मंदिरांचा उल्लेख केला, शाळा सुरू होता, तिकडून जर का मुंबईमध्ये कोरोनाचा प्रवेश होत असेल तर त्याला तुम्ही कसं निर्बंध? नाही, या एकतर याचं संपूर्ण नियोजन म्हणजे गर्भा करू नये हा राज्यातला जे आमचे राजेश टोपे सर आहेत आणि मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे सर त्यांचा मंत्रीगण यांनी तो घेतलेला निर्णय आहे. निश्चितच तुमच्यासारख्या अनेक लोक त्यांनाही प्रश्न ते विचारत असणार आहेत आणि त्या प्रश्नाचं एकच कारण असेल की मुंबई की सगळ्या बाजूनी सगळ्या शहरांना जवळ आहे, नुसतंच ठाणा नाही. तर आपण असं उलट्या बाजूनी गेलो तर पुणे आहे, नाशिक आहे, सगळ्या बाजूनी जवळ आहे. त्यामुळे किमान मुंबईमध्ये जे काही चित्र चाललं आहे आणि जर त्या तज्ज्ञांनी मत दिलं असेल तर त्या तज्ज्ञांच्या मताला धरून हा निर्णय आला असेल तर तो आपल्याला मान्य करावा लागेल. दुसरं म्हणजे तुमच्यासाठी माहितीसाठी अजून शाळेचं, कालच आपण मुंबईतल्या अनेक शाळा महानगरपालिका ज्या आमच्या पालक समिती आहेत त्या पालक समित्यांशी आम्ही बोललो. मी स्वतः आणि आपले ईओ म्हणजे एज्युकेशन शिक्षण विभागाचे मुख्य राजू तडवी हेही स्वतः होते आणि सगळे पालक कमिट्या ज्या समित्या आहेत त्यांचे पालक होते. अनेकांचे प्रश्न 3-4 प्रश्न तर मला व्हॅलिड वाटले. त्यांचा एक प्रश्न असा होता की मी ठाण्यात राहते पण माझा मुलगा मात्र मुलुंडमध्ये शाळेत जातो महापालिकेच्या, तर मी कशी जाऊ. आता तो व्हॅलिड प्रश्न होता त्या पालकाचा. तर मला ट्रेन लागते किंवा मला बस लागते तर माझ्या पाल्याला बसमध्ये कसं घेणार, कारण महानगरपालिकेकडे कुठल्याही स्कूल बस नाही आहेत, सगळी मुलं आमची चालून येतात जवळजवळ असल्यामुळे. पण काही असेही प्रश्न आहेत तर त्यांच्यावरही आमच्या महानगरपालिकेच्या जे अजित कुंभार म्हणून AMC आहेत त्यांनी तोडगा काढण्याचं ठरवलं आहे की BSTला पण पत्र लिहित आहेत की अशी जर मुलं मिळाली बसस्टॉपला तर त्यांना घेतलं पाहिजे आणि त्यांना शाळेपर्यंत म्हणजे शाळेच्या जवळपासचा जो काही स्टॉप आहे तिथे सोडला पाहिजे. त्याचप्रमाणे रेल्वेलाही पत्र जातं आहे की अशा मुलांना महिन्याचा पास जो आपण इतरांना देतो आहे, भले त्यांचं वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे पण त्याच्या पालकाचं जर ते रेल्वेतनं येत असताना पालक येत असतील तर पालकाचं पण वॅक्सिनेशन 2 डोस झालेले असले पाहिजे. तो मात्र नियम कुठेही डावलला जाणार नाही. आणि आपण जी मुलं करतोय ती 8वी 9वी 10वी की बऱ्यापैकी ते स्वतः प्रवास करू शकतात. त्याचप्रमाणे एका आईनी विचारलं होतं, पालक आईनी, की आमच्या मुलांना शाळेमध्ये सुरक्षा काय, कारण त्यांना असं वाटलं असेल की 50-60 मुलं एका वेळेला बसली उलट बरं होईल की काही खड्डे आमच्या नजरेतून चुकत असतील तर त्यांच्या सेल्फी विथ खड्डा तर तेही दिसतील आणि तो खड्डाही दिसेल. नक्की पहिलं खड्ड्याला बुजवू आम्ही. हो, आपण ते संपूर्ण मुलांच्या काळजीपोटी शेवटी प्रत्येकाच्या घरातलं मत आहे, मुलगा असो मुलगी असो, जी बाळं आहेत ती प्रत्येकाच्या घरातली ठेव आहे आणि त्या ठेवीला आम्ही जपणार आहोत. डोंट वरी, आम्ही सगळं करणार. 3 ते 4 तासच चालणार आहे, जास्त वेळ नाही चालवणार, कारण आता अर्ध वर्ष संपलेलं आहे. ऑनलाईन आपण शिक्षण देतो आहे तेही बंद नाही करणार आहोत. त्यामुळे 3 ते 4 तास, म्हणूनच आम्ही पहिलं सांगितलं डबा द्यायचा नाही. ज्यांचे स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये चेहरे ज्याला आपण म्हणतो की ते समोर आले त्यांना आता डिटेक्ट केलं गेलं आहे, त्यांच्यावरती त्या मुलांवर जे महानगरपालिकेचे किंवा शासनाचे आपण असं म्हणू की मुंबईच्या त्याने जी काही बदमाशी केली आहे त्यांना फौजदारी दाखल होणार,
त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार. त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे, त्या कॉन्ट्रॅक्टरांना सुद्धा या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. त्यांना सुद्धा ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे. आणि अशा पद्धती, कारण आता ही दहशत जशी त्यांनी माजवली तशी कायद्याची हे दहशत असलीच पाहिजे. आणि ती होती तरीसुद्धा उघड्या याच्यावर करणारे जर एवढे कोण असतील तर ते अलाव नाही आहे कोणालाच. त्यामुळे आम्ही ठोस कारवाई हीच करणार आहोत की ज्या मुलांनी केलं आहे ती आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावरती फौजदारी दाखल होणार. पण आपण एकूणच बघितलं की ही मुलं खूप सॉफ्ट टार्गेट आहेत. नाही, आम्ही त्याच गोष्टीवर, आम्ही त्या घोटाळ्याला कुठलाही सपोर्ट करत नाही आहे. तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन दाखवलं आहे त्या ट्रान्झॅक्शनने आम्ही सुद्धा आवक आहोत आणि मला त्या गोष्टीबद्दल कुठेही पुष्टी पण नाही आणि त्याला विरोधही नाही. अर्थातच ते जे काही समोर आणलं आहे त्याच्यासाठीच आम्ही म्हणतो आहे की जसं मल्टीपर्पज कामगार आमच्या अंडर आहे त्यांचा पगार थेट त्यांच्या हातात जातो आहे, तशा पद्धतीने आम्हाला करता येईल का ह्यासाठी मंडेला सोमवारी स्वतः आयुक्तांनी ती मीटिंग लावली आहे. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या गोष्टीला प्रशासनाकडनं पण मान्यता मिळणार नाही आणि महापौर म्हणा किंवा लोकप्रतिनिधी आम्ही सर्वच कुठलीही अशी मान्यता देणार नाही. नाही, माझं म्हणणं असं आहे क्लीनअप मार्शल आत्ताही बंद करू शकतो, पण त्याबरोबर नागरिकांनी मुखपट्टी कायम लावणार आहेत का? कारण आपण कोणासाठी करतोय? आपण सर्व मुंबईकरांसाठीच करतोय. त्यामुळे मुखपट्टी ही असली पाहिजे, कारण आता परत ते वाढायला लागलं आहे आणि आत्ता तर जास्त प्रमाणात म्हणजे मंदिरं चालू झाली, मग शाळा कॉलेजे चालू झाली तर ते खूप वाढेल आणि मग जे कंट्रोलमध्ये आणलं आहे ते परत कंट्रोलच्या बाहेर जाईल. त्यामुळे दोन्ही गोष्टींनी आम्हाला विचार करावा लागेल. आम्ही मार्शलच्या हे जे काही चाललं होतं त्याला कुठलंही समर्थन देत नाही आहे आणि म्हणूनच कारवाईची जी कारवाई करावी याबाबत जे आयुक्तांनी सांगितलं ते चालू केलं. माझ्या स्टीममध्ये असं सुद्धा समोर आलंय, पात्रता नसताना सुद्धा कॉन्ट्रॅक्टरनी अशा लोकांना नेमलेलं आहे जे अशा प्रकारे पैसे उकळतात, स्वतःच्या खिशात ते पैसे घालतात. निश्चितच जेव्हा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल त्यांच्याकडनं ते कळेल. कारण आम्ही एवढंच तुम्ही ज्या पद्धतीने आणलं आहे त्याच्यामध्ये त्याच्याकडनं तेच का वधून घेतलेलं दिसत नाही आहे, कोणाला देत आहे. अर्थात महानगरपालिकेच्या नियमाने जे येणार आहेत ते आपण डिक्लेअरही करतो आहे महानगरपालिका की एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्शलचे मास्क न लावलेल्यांकडनं दंड वसूल झाला. अर्थात आपण दंड वसूल व्हावा म्हणून ही स्कीम काय किंवा योजना काय किंवा हा कार्यक्रम चालवत नाही आहे. उलट आम्ही तेव्हाही असं म्हटलं होतं की एकही रुपया आम्हाला या दंडातून मिळाला नाही ही आमच्यासाठी चांगली गोष्ट असेल. याचा अर्थ ज्यावरती एवढा मोठा दंड जो काही आला त्या दंडाचा अर्थ लोकांनी मुखपट्ट्या नाही मापले. म्हणजे मूळ उद्देश आपण समजून घेऊया. आमचा उद्देश हाच आहे, जर आमच्या नागरिकांनी व्यवस्थित मुखपट्टी लावली, अर्थातच तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे आत्ता असं मी 100% मी कालच्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं, काल का परवामध्ये कालच मी असं सांगितलेलं की जसं मल्टीपर्पज कामगार जे आमच्याकडे ऑलरेडी आहेत तसेच आपण या लोकांना मार्शलवाल्यांना क्लीनअप मार्शल म्हणून जेव्हा आपण त्यांना वापरतोय तर त्याचा पूर्ण हे महापालिकेकडे असू दे. म्हणजे जेणेकरून हे जे काही दंडाची रक्कम ते वाटतात असं नका करू, तसं ते बंधनकारक राहील की जे सांगितलं आहे तेच करा. आत्ता काय झालं आहे, आम्ही सांगितलं आहे की इतके हे द्या तितके तुम्हाला घ्या, तसं न करता सरसकट एक ठरवावं लागेल की एवढेच तुम्हाला मिळणार आणि ह्याच्यावरती केली पाहिजे तुम्ही का. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये घेताना पण त्यांचे थोडेसे इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं थोडंसं कल्चर बघून, म्हणजे प्रत्येक येणारा मुलगा किंवा मुलगी काय तोडीची आहे. कारण शेवटी मुंबईच्या पब्लिकबरोबर किंवा मुंबईच्या नागरिकांबरोबर त्यांचं बोलणं कम्युनिकेशन कसं असेल किंवा कसं ठेवलं पाहिजे ह्याबाबतचा जो एक डाटा आहे तो पण तयार केला जाईल. आणि मला याच्यातून आता एक सांगायचं आहे
की मुलं ही आमच्यासाठी टार्गेट नाही आहे, पण तर तुमचंच वारंवार सांगणं आहे की काय दहशत किंवा काय करणार, तर ते करावंच लागेल. आणि त्यांच्या करण्यानीच आपल्याला खऱ्या अंशी हे कळलं. कारण आता मध्ये आपण पाहिलं जूला एका नागरिक महिलेनी दुसऱ्या मार्शलची एवढी मारामारी झाली की कपडे फाडून टाकले आणि इतक्या वाईट पद्धतीने ते प्रोजेक्ट झाले. सगळ्यांनी आपण याच्यावर पाहिलं ते तसंही होता कामा नये. खूप वाईट आहे. मला नागरिकांना पण हात जोडून विनंती आहे, असं काही तुम्हाला आढळलं तर निश्चित लगेच 100 नंबर करून पोलीस येऊ शकतात. लगेच बोलवा. तुम्ही नका कायदा हातात घेऊ. त्याने कायदा सोडलाय, त्या कायद्याला कायद्याने उत्तर येऊ दे, पण नागरिकांनी कायदा हातात घेऊ नका. तुम्हाला वाटलं तुम्ही 100 नंबराला फोन करा, लगेच गाड्या पोचतात आणि लगेच त्याच्यावर कारवाई होईल. हेही पोलिसांनाही आयुक्त आमचे पत्र देत आहेत की अशा लोकांवर असेल तर लगेच कारवाई करा, पण कारवाई नीट बघून. कारण मागच्या वेळेला मार्शलच्या चूक होती की नाही ती पोलिसांनी पाहिली आहे. जर खूपच हुज्जत घालायला लागली तर एका बाजूने हुज्जत होत नाही, तर जरा थोडंसं सांभाळून, कारण शेवटी मुंबई वाचवायची आहे. मुंबईला करोनामधनं आपण वाचवतो आहे आणि त्यासाठी लागणारी ही सगळी प्रस्तावित आहे म्हणजे त्याचं काम केलं जाणार आहे. यावर आधीच भाजपनं आणि मनसेनं खूप मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. तर हा प्रस्ताव म्हणजे हा प्रकल्प नेमका कसा असेल, कशा पद्धतीनं यांचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे? नाही, मुळामध्ये ना ह्या दोन्ही पक्षांनी ठरवूनच टाकलं आहे प्रत्येक गोष्टीला टार्गेट करायचं आणि त्या टार्गेटला आम्ही कुठलंही उत्तर देणार नाही. त्यांना जे वाटतंय न्यायालयीन बाजू आहे, बाकी आहे, असा बोंबाबोंब नको, सिद्ध करा आणि पुढे या. आम्हाला एवढंच कळतं आहे. अर्थातच ह्या संपूर्ण याची पूर्ण माहिती आत्ता मला तुमच्या माध्यमातून सांगितली जाते, मी नक्की घेईन. परंतु मी त्या तशा व्हिजिटही केलेल्या आहेत. बऱ्याच लोकांचं पुनर्वसन असतं, बऱ्याच लोकांना काही ठिकाणी बांधून द्यायचं असतं, बऱ्याच ठिकाणी म्हणजे अशा अनेक प्रश्न त्या याच्यामध्ये निघतात संपूर्ण असलेल्या टेंडरमध्ये. त्यामुळे नुसतं आकडे फोडायचे आणि लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करायचा आणि काहीतरी चुकीचं चाललंय म्हणून दाखवण्याचा जो काही चुकीचा प्रयत्न आहे त्याला कधीही उत्तर आम्ही देणार नाही. आम्हाला तुम्हाला वाटतंय तर न्यायालयीन बाजू आहे, न्यायालयात जा, सिद्ध करा आणि लोकांना सांगा लोकांची फसवणूक करू नका. नद्यांचं पुनर्जीवन हे करायचंच आहे. आपण जर पाहिलं तर ज्या ज्या नद्या आहेत, मग अगदी ती मिठी नदीपासून चालू होते. अर्थात खरं मिठी नदीचाच तो भाग आहे, पण ओशिवरा, पोशिवरा, दहिसर जशी जशी ज्या भागात आली तसं तसं त्या नदीला नाव पडलं आहे. परंतु आपण ते पाहिलं असेल, जे आपल्याला 2005ला मिठी नदीचं स्वरूप, उग्र स्वरूप आपण पाहिलं, त्याच्यानंतर ते जे का उपाययोजना केली त्याच्यावरही बराच खर्च झाला. पण आज जर पाहिलं त्यावेळेची पद्धत हे पाहिली, तो मिलीमीटरचा पाऊस आणि आत्ता काही तासात पडणारा मिलीमीटरचा पाऊस हे जर लक्षात घेत नसतील आणि लोकांना कुठेतरी नुसतं आकडे टाकून घाबरवण्याचा किंवा काहीतरी चुकीचं चाललेलं दाखवत असतील तर मुंबईकर जाणू नयेत की आज 351 मिलीमीटर हा पाऊस काही तासात पडतोय आणि तरीसुद्धा मुंबई ढोपराच्या वर पाण्यावर जात नाही आहे. आता तेही आपण त्याच्यावर म्हणजे उपाययोजना होत आहेत. म्हणूनच एवढा मोठा पाऊस जो काही तासात पडू नये, मुंबई पूर्ण त्यावेळेला जलमय झाली होती 100च्या वर मिलीमीटर गेल्यावर आणि त्याच्यात त्या उपाययोजना त्याला रुंदीकरण झालं, त्याचं संपूर्ण सौंदर्यीकरण चाललं आहे. त्यामुळे ही सगळी प्रकल्प पैसे तर लागणारच, पण कुठेतरी चुकीचं चाललं आहे ते सिद्ध करून आणा. कारण काल मी ऐकलं आहे 24 वर्ष हे चाललं आहे. मग 24 वर्षात तुम्ही होता ना बरोबर भाजप, मग 24 वर्षात असं काय घडलं की तेव्हा तुमचं तोंड बंद होतं? अख्ख्या मुंबईच्या पालकांना सांगू इच्छिते की समजा आम्हाला 8वीचे 4 कक्ष आमचे ABCD हे जर डिव्हिजन असेल आणि त्याच्यामध्ये 50-50 किंवा 30-40 मुलांचे जर पत्र आली तर आम्ही अल्टरनेट डे म्हणजे सोमवारी 25 मुलांची बॅच बोलवली तर मंगळवारी दुसऱ्या 25 मग सोमवारी जी बॅच बोलवली ती बुधवारी, म्हणजे अल्टरनेट डे आम्ही बसवणार. आम्ही वर्गामध्ये मात्र एका बेंचवर एकच मुलगा असेल आणि ते पण वर्गाची जी साईज आहे 25 असेल तर 25, 30 त्याच्यावर असू शकत नाही मोठी साईज, 25 ते 30
जास्तीत जास्त कमीत कमी 25च, जास्तीत जास्त 25, त्याच्यावर प्लस 5. पण आम्ही कुठेही डबल याला बसवणार नाही आहे तुमच्या मुलांना. त्याचप्रमाणे तुमच्या मुलांमध्ये थोडा जरी ताप असेल, खोकला असेल, सर्दी असेल तर पाठवू नका, कारण 100% हजेरी ही आता मान्य नाही आहे. तुमचा मुलगा घरूनही म्हणजे ऑनलाईन, ज्यांना हवं आहे ते ऑनलाईन शिक्षण घेतील, ज्यांना ऑफलाईन हवं आहे आणि ज्यांना शाळेत यायचं ते शाळेत घेतील. तुमच्या मुलांना डबा देऊ नका, कारण 3 तासाचीच शाळा असणार आहे. त्यामुळे भरपूर नाश्ता करून जर पाठवलं तर, कारण ते डबे एकमेकांना शेअर करू शकतात आणि त्याच्यातून प्रादुर्भाव मे बी होऊ शकतो, म्हणून ते करू नका. त्याचप्रमाणे आपल्या पाल्याला एक स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या की हा मास्क मी तुला आत्ता लावते, पालक जे कोणी घरात असतील ते, तो मास्क घरी येईपर्यंत काढायचा नाही. पाणी प्यावंसं वाटलं तात्पुरतं खाली करून पाणी पी, पण तू सारखं मास्क काढून बसू नको. हे आई वडिलांकडनं पण अवेअरनेस लहान मुलांसाठी जाऊ दे. त्याचप्रमाणे आमचे जे 11,500 शिक्षक आणि त्याच्या म्हणजे पूर्ण तो जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये 9,500च्या वर डोस झालेले आहेत. त्यामुळे ऑलमोस्ट आमच्या यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि तेही ती काळजी घेतील. शिकवताना मास्क न काढता शिकवतील, त्यांनाही ती बंधन राहील. कारण आपण जेव्हा असं बोलतो तेव्हा आपल्या याच्यातून मे बी म्हणजे ऑनलाईन, ज्यांना हवं आहे ते ऑनलाईन शिक्षण घेतील, ज्यांना ऑफलाईन हवं आहे आणि ज्यांना शाळेत यायचं ते शाळेत घेतील. तुमच्या मुलांना डबा देऊ नका, कारण 3 तासाचीच शाळा असणार आहे. त्यामुळे भरपूर नाश्ता करून जर पाठवलं तर, कारण ते डबे एकमेकांना शेअर करू शकतात आणि त्याच्यातून प्रादुर्भाव मे बी होऊ शकतो, म्हणून ते करू नका. त्याचप्रमाणे आपल्या पाल्याला एक स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या की हा मास्क मी तुला आत्ता लावते, पालक जे कोणी घरात असतील ते, तो मास्क घरी येईपर्यंत काढायचा नाही. पाणी प्यावंसं वाटलं तात्पुरतं खाली करून पाणी पी, पण तू सारखं मास्क काढून बसू नको. हे आई वडिलांकडनं पण अवेअरनेस लहान मुलांसाठी जाऊ दे. त्याचप्रमाणे आमचे जे 11,500 शिक्षक आणि त्याच्या म्हणजे पूर्ण तो जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये 9,500च्या वर डोस झालेले आहेत. त्यामुळे ऑलमोस्ट आमच्या यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि तेही ती काळजी घेतील. शिकवताना मास्क न काढता शिकवतील, त्यांनाही ती बंधन राहील. कारण आपण जेव्हा असं बोलतो तेव्हा आपल्या याच्यातून मे बी होऊ शकतं आणि सेकंड डोसचे बाधित झालेले पाहिले, म्हणून तेही त्यांना बंधनकारक असेल. शाळेमध्ये आल्यानंतर त्यांचं टेम्परेचर नोंद केलं जाईल, त्यांचं ऑक्सिमीटरनी नोंद केली जाईल. त्यामुळे पालकांनी न घाबरता नक्की पाठवावं. परंतु ह्या आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आम्ही आहोत. खाजगी शाळा पण चालू होत आहेत, त्यांनी पण हेच नियम फॉलो केले पाहिजे. एका बेंचवर एकच. खूप तुमचा पट असेल तर तुम्ही अल्टरनेट डे करा, पण तुम्ही एका वेळेला 3 मुलं किंवा 2 मुलं बसवाल तर चालणार नाही. अचानक कधी तुमचं ऑब्झर्वेशन किंवा पाहणी केली जाईल आणि त्याच्यात जर सापडले की कोविड-19 करोनाचे नियम फॉलो नाही करत तर मात्र आपल्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे खाजगी, अनुदानित, विना अनुदानित ज्या काही शाळा आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी. स्कूल बस चालू करणार असाल तरी करा, ती पण ती अल्टरनेट डे विद्यार्थी घ्या. एका स्कूल बसच्या सीटवर एकच मूल पाहिजे. जो कोणी ड्रायव्हर आणि क्लीनर असेल त्यांनी मुलं दंगा करणार नाहीत, एकत्र येणार नाहीत, ह्याची काळजी घ्यावी. त्याच्यावरही आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षा म्हणून नाही तर लक्ष म्हणून राहील की कमीत कमी करोनाबाधित मुलं किंवा करोनाबाधित नागरिक होऊ नये, म्हणून हे सगळं करणार आहोत. तर सर्वांनी त्याची नोंद घ्यावी. महापौरजी, मुंबई आणि IB लोकमत या आधीच कोणी घातली होती, त्याच्यामुळे एक काहीतरी ठोस याची अपेक्षा आहे, म्हणजे काहीतरी नियमांची. एकतर मी तुम्हाला सांगेन की तुमच्या ज्या वेळेला अर्थातच मार्शल का लावले ह्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजही कोविड-19 करोना संपलेला नाही. आता आपण सगळ्याच अनलॉकमध्ये गेलेलो आहोत.
अगदी आता शाळा कॉलेज मंदी सुद्धा आपण केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना त्याच्याही आधी आपण मार्शल त्यासाठी लावलं की प्रत्येकाने मुखपट्टी लावली पाहिजे. त्या मुखपट्टीचं कारणच असं आहे की आज 2 डोस घेतलेले सुद्धा बाधित होत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे आपण KEMमध्ये पाहिलेले 23 डॉक्टर आणि अदर कॉलेजची जी मुलं आहेत, स्टुडंट आहेत, जे MBBSची स्टुडंट आहेत, ते बाधित झालेत. याचा अर्थ कोविड-19 अजूनही पूर्णतः संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुखपट्टी ही लावलीच पाहिजे. ती मुखपट्टी तुमच्या नाकावरच असली पाहिजे. बऱ्याच वेळेला मुखपट्टी अशी असते, असं असतं, त्यावेळेला मार्शल त्यांचं काम करतात. मी अजिबात मार्शलची बाजू नाही घेत आहे. जी काही गोष्ट चालली ही घृणास्पद आहे, तिरस्कार करणारीच आहे. आणि त्याच्यामध्ये जे ABP माझानी म्हणा किंवा आमच्या लोकमतनी न्यूज 18नी जे काही त्याच्यावरती स्ट्रिंग ऑपरेशन, खरोखरच तुम्हालाही आम्ही धन्यवाद देतो की आमच्यापर्यंत निदान हे सगळं आखो देखा म्हणतात ते आलेलं आहे. अर्थात त्याच्यावरती जे काही ट्रान्झॅक्शन याच्याशी कुठलाही महानगरपालिकेचा संबंध नसतो. महापालिकेने जो नियम केलेला आहे, महापालिकेने त्याच्यावरती जे येण्याचे पैसे आहेत ते महापालिकेकडे आले पाहिजे. त्याच्यावर काय हे करतायत हा गुन्हा आहे. हे मी वारंवार तुमच्या पण निदर्शनात तुम्ही जेव्हा माझ्या आणलं तेव्हा मी इथे सगळ्यांना बोलवून ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या अंडर ही जी मुलं काम करतात ही अतिशय चुकीचं करतात. हे आपण 3-3 वेळा दिलं आहे. अर्थातच ABP माझा म्हणा किंवा न्यूज 18नी या गोष्टीवर खूप स्टडी करून सगळ्या लोकांच्या समोर आणलं, त्याबद्दल खरंच आभार मानते. पण त्याचबरोबर जेव्हा ऐकताना पण काल आपण हे केलं, कारण मी तर बऱ्याच वेळेला मीटिंग्स तुमच्यासोबतच घेतलेत, म्हणजे असं नाही की आपण दुर्लक्ष केलं आहे वगैरे. पण आता मात्र आम्ही ठोस भूमिकेकडे गेलेलो आहोत की एकतर ज्यांचे स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये चेहरे ज्याला आपण म्हणतो की ते CRZ 2019चे नवीन नियम आता नव्या नियमांना परवानगी मिळाली रेग्युलेशन्सला. तर त्याच्यानुसार समुद्रापासून साधारणतः 50 मीटर नंतर तुम्ही बांधकाम करू शकता. कुठे ना कुठेतरी बिल्डरला फायदा होत असेल याचा, म्हणजे सेंटरने याला परवानगी दिली खरी, पण गावठाण आणि कोळीवाडे याच्यामुळे यांनाही फायदा होईल आणि फक्त बिल्डरांचा फायदा होणार नाही, याकडे लक्ष दिलं जाणार का पालिकेकडून स्पेसिफिक? नाही, मुळामध्ये नियमावली जेव्हा बनवली जाते तेव्हा बिल्डर जमात किंवा बिल्डरांचा एक हे नाही, याच्यामध्ये आपण जास्त ते ज्या काय परवानग्या, आता CRZ कुठून आलं? राज्याने दिली, केंद्राने दिली. अर्थात केंद्र यासाठी काहीतरी विचार करत असेल आणि जर केंद्राने दिली आहे तर प्रत्येक राज्याला ते बंधनकारक राहील. आणि त्यामध्ये जे आमचे कोळीवाडे कितीतरी वर्षानुवर्ष उपेक्षित राहिले आहेत त्याच्यावर एक मार्ग निघेल, म्हणजे दोन्ही गोष्टीकडे समान अर्थी बघायला लागेल. अर्थात कोळीवाडे जेव्हा डेव्हलप होतील तेव्हा बिल्डर जे काही असोसिएशन आहेत तेच असणार आहे. अर्थात त्याच्यावरती अजून काही नियम येतील. महानगरपालिकासुद्धा बऱ्यापैकी, कारण कोळीवाडा हा महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येतं, त्यांच्या जागा आहेत त्याच्यामुळे आम्ही तर ऑलरेडी 62% भूभाडं हे घेतोच आहोत. म्हणजे आम्ही ते ऑलरेडी 2 वर्षापूर्वी ती पॉलिसी पास केली आहे. त्यामुळे फायदा आणि तोटा बघण्यापेक्षा लोकांच्या सोयी काय होत आहेत ते बघणं जास्त गरजेचं आहे. कारण आज CRZ आहे, आता बफर झोन आहे. आज तुम्ही बघताय म्हणजे माझ्या स्वतःच्या वॉर्डमध्ये बफर झोनमुळे आज कितीतरी इमारती आणि कितीतरी रहिवासी रस्त्यावर आहेत. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर ऑब्वियसली बिल्डर जमात बघण्यापेक्षा, बिल्डर असोसिएशन बघण्यापेक्षा लोकांना त्याचा जास्त फायदा होतो आहे. असं जर केंद्राने विचार केला असेल तर महानगरपालिका आणि राज्य सरकार जे काही नियमाची चौकट बनवून तयार करतील त्याला लोकांनी फॉलो केलं पाहिजे. गरवेच्या संदर्भात एक प्रश्न असा होता की आपण म्हणत आहोत की आपण मुंबईमध्ये परवानगी देत आहोत, पण जर ठाणे महानगरपालिका असेल किंवा मग मीरा भाईंदर असेल या भागामध्ये जर गरवा होत असेल आणि तिथून मुंबईच्या हद्द अगदी जवळच आहे, लागूनच आहे, तिकडून जर मुंबईमध्ये कोरोनाचा प्रवेश होत असेल तर त्याला तुम्ही कसं निर्बंध? नाही,
या एकतर याचं संपूर्ण नियोजन म्हणजे गरबा करू नये हा राज्यातला जे आमचे राजेश टोपे सर आहेत आणि मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे सर त्यांचा मंत्रीगण यांनी तो घेतलेला निर्णय आहे। निश्चितच ये तो 9 दिन में देवी की सेवा की जाती है। हर एक देवी का सेवा करने का जो कृति रहती है, पूजा की जाती है, मंत्र बोला जाता है, पारायण किया जाता है। तो गरबा भी एक रास गरबा देवी की एक सेवा है। तो इसका मतलब ऐसा है ना कि हम हर एक मैदान पे, हर एक सोसाइटी में हजारों के संख्या में, लाखों के संख्या में एक साथ आए और करेंगे। तो मुझे लगता है इसीलिए जो हमारी तज्ञ टीम है उन्होंने कहा होगा कि मुंबई बहुत से नज़दीक के शहरों में है, तो वो सब आके लाखों का 1.5 लाख 2 लाख की भीड़ में गरबा होता है, हमने देखा है और होना भी चाहिए। लेकिन अभी भी कोरोना ख़त्म नहीं हुआ है। कोविड-19 कोरोना के रुग्ण अभी भी पाए जाते हैं, सेकेंड डोज लेने के बाद भी पाए जाते हैं। तो थोड़ा सावधान की भूमिका लेके गवर्नमेंट ने कुछ किया है तो उसको संभालना है। मैम कुछ ऐसे बैंक्वेट हॉल्स हैं, प्राइवेट पार्टीज हैं, उसमें नवरात्रि का जो गरबा है ऐसे पोस्टर सामने आ रहे हैं कि एक गरबा नाइट के लिए इतना पैसा वो लोग ले रहे हैं, तो क्या इनको परवानगी दी गई है कि किस प्रकार ये नहीं, जिसमें अभी तक गवर्नमेंट ने वो गरबा करने की अनुमति नहीं दी है, हमें भी महानगर पालिका को उसके लिए कुछ कहा नहीं है, तो अनलीगल है। उसके लिए पुलिस और जो हमारी पत्रकार रहेंगी वो देखेंगे और वो कितना पैसा ले रहे वो हमसे मायने नहीं रखते। लेकिन हमारा एक ही है कि मुंबई सुरक्षित होनी चाहिए। डबल डोज होने के बाद भी जो लोग बाधित हुए उनकी स्थिति देख के लगता है कि अभी सब खुलने के बावजूद भी ये साल तो गरबा नहीं होगा ऐसा गवर्नमेंट ने कहा है, तो उस सबको फॉलो करना पड़ेगा। जी मैम